6 महिन्यापासून गरज नसताना ड्रेनेज लाईन बदलून कुणातरी कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करण्यासाठी अर्धवट अवस्थेतलं ड्रेनेज लाईनचं काम झाल्यामुळं आमची जुनी पाईपलाईन पाण्याची अर्धवट कट करून ड्रेनेजमध्ये तसेच अर्धवट अवस्थेत सोडलेलं आहे. ड्रेनेज चोकअप झाल्यानंतर त्या आतलं गिलाव केलेलं नसल्यामुळं ड्रेनेज चोकअप झाल्यानंतर आमच्या आधीच्या कापलेल्या नळाच्या पाईपमध्ये ड्रेनेजमधलं पाणी चाललंय आणि आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना फोन करतोय, कोरगुंना फोन करतोय. हा आरोग्य अधिकारी आमच्याकडचा सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे आणि हा कोण आहे तो दुसरा कांबळे साहेब ज्युनियर इंजिनियर आहे. त्याला दर आठवड्यात फोन करतोय, प्रत्येक वेळीला येतो, काहीतरी थोडंसं केल्यासारखं करतोय आणि आम्हाला दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. याच्या आधी दोन स्त्रियांना ह्या पाण्यामुळं बाधा झाली, त्यांचं अंत झालेलं आहे. त्याचं कधी आम्ही हे केलेलं नाहीये, प्रचार केलेला नाहीये. अजून जीव जाण्याचा प्रयत्न जर वाट बघत असेल महापालिका तर आम्ही त्याला सक्षम आहोत. उद्यापासून आम्ही आंदोलन करण्याच्या परिस्थितीत आहोत. जर आम्हाला पाणी आज मिळालं नाही तर टँकरद्वारे रोज पाणी पुरवठा करण्याचा तुम्ही शब्द देत असाल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावं. बरं त्या पाण्यामुळं कसं करावं कसं नाही. दर पाण्याला आम्ही कंप्लेंट करतो तर एक जण पण येत नाही दुरुस्त करायला. कशामुळं येत नाही? इलेक्शन आल्यावर कसं येतात बघू हातापाया जोडायला तेव्हा नीट करतात लोक, रस्ता बिस्ता सगळं. आता करायचं गरज असताना जिंकले की आपल्या घरात बसतात, ड्रेनेज भरल्यावर बघायला येत नाही, काय नाही. जिंकलं की आपल्या घरात बसतात, झालं संपलं, कोणीच येत नाही. परत 6 वर्षांनीच उगवतात यायला इथं. 4 नगरसेवक आहेत, एक नगरसेवक 4 नगरसेवक आहेत प्रभागात. थोरले रस्ते या भागात भूषणनगर या लगत मोठी वस्तीमध्ये जे कट्टीमणी घरापासून ते जे दर्ग्यापर्यंत या भागात प्रत्येक वेळेस 6 महिन्यापासून दूषित पाणी येत आहे. तरी वारंवार तिथल्या अधिकाऱ्यांना कांबळे साहेब म्हणा, पानगाल साहेब म्हणा, जसे कोरगू साहेब म्हणा, जे महापालिकेचे 6 नंबर झोनचे अधिकारी आहेत त्यांना वारंवार सांगून सुद्धा मी आतापर्यंत त्यांनी कुठल्याही गोष्टी दखल घेतली नाही. या पाण्यामुळे भरपूर लोकांना इथं त्रास होत आहे आणि याच्या अगोदर ते पाण्यामुळं 2 जीव गेलं त्यांचं आणि त्यांना वारंवार सांगून सुद्धा आणि आता फोन केला तर सांगतात म्हणलं आम्ही उद्या सकाळी येऊन आम्ही त्याचं म्हणजे काम करू आणि उद्या सकाळी आम्ही टँकर पाठवू. अरे दादा, त्यांना सांगायचं एवढंच आहे की 7 दिवसांनी सोलापूर शहरात पाणी येत आहे आणि इथे एक तर दाट वस्ती आहे, इथे एक तर झोपडपट्टी आहे आणि या एरियामध्ये कोणीही बघत आहेत, कुठले नगरसेवक येतात, आमदार येतात, काय नाही. आणि इथं रस्त्याचं बघितलं ना अक्षरशः एक रस्ते खड्डे, एवढे मोठमोठे खड्ड्यात ना माणूस पावसाचा आला ना कुठं पडल्यात का समजत नाही, एवढे मोठे खड्ड्यात. आणि पाणीचा प्रश्न असले तर पाणी प्रत्येक आठवड्याला एकदा घाण पाणी येणारच आणि वारंवार सांगून सुद्धा येथे 2 मिनिटं चेंबर साफ करतात जातात आणि मेन काय कारण आहे ते शोधतच नाही. आणि येते ना ते फक्त वॉशआउट म्हणून तेवढंच खड्डा केलं संपलं, याच्यापुढे काहीच नाही. यामुळं लवकरात लवकर हे आमच्या इथल्या भागातल्या लोकांचं पाण्याचा प्रश्न सुटावं हे आम्ही अपेक्षा करतोय. एक पाण्याचा प्रश्न नाही सुटलं तर आम्ही येणाऱ्या 2 दिवसात आंदोलन करणार, या जागेवरच ठिय्या आंदोलन करणार आहे. रणवस्तीमध्ये ना 6 महिने म्हणजे पाणी घाणच येत आहे, त्याला कोणाचं लक्ष देत नाही, काय नाहीये.